नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव म्हणू लागतो, पाहिलंत ना विनू कसा वागतोय सिंधूशी. त्याला वागताना काहीच वाटत नाही का? स्वतःच्या जन्मदात्या आईसोबत तो असा कसा वागू शकतो? राजश्री काकू म्हणतात, राघव, अरे विनूचा असा विचार तू नको करूस. तो अजून लहान आहे, त्याला काहीच कळत नाही आहे. तू त्याचा बाप आहेस ना, मग तू त्याला समजवायला हवंयस, तू त्याला समजून घ्यायला हवंयस. तू असं प्लीज बोलू नकोस. विनूला समजून घेणं ही तुझी जबाबदारी आहे. राघव म्हणतो, आई अगं मी समजून घेण्याचाच प्रयत्न करतोय ना, परंतु अजून किती वेळा त्याला समजून घेऊ. त्याला समजूनही घेत आहे आणि समजावण्याचाही प्रयत्न करत आहे, परंतु अजून काय करू मला काहीच कळत नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, खरं आहे राघव, तू जे बोलत आहेस तेच योग्य आहे. मलाही आता असंच वाटत आहे की नक्कीच राणीनेच आपल्या विनूचे कान भरले असावेत. तर राघव म्हणतो, ते काही असो, परंतु आता काही झालं तरी मी मधूचा डाव सक्सेसफुल होऊ देणार नाही. मधूची कोणतीही खेळी आता मी पूर्ण होऊ देणार नाही. आता राघव इकडे तिकडे पाहतो, परंतु त्याला सिंधू कुठेच दिसत नाही. राघव विचारतो, सिंधू कुठे आहे? परंतु कोणाला काहीच माहीत नसतं आणि म्हणूनच राघव आता सावीला विचारतो, सावी बाळा, अगं मम्मा कुठे आहे? सावी म्हणते, मम्मा कुठेतरी बाहेर गेली आहे. राघव विचारतो, काय? तर सावी म्हणते की हो. राघव विचारतो, कशासाठी? विनूची वगैरे मेडिसिन आणण्यासाठी गेली आहे का? तर सावी म्हणते, नाही बाबा, मला तर काहीच माहीत नाही, परंतु आई काही वेळापूर्वीच घराबाहेर पडली आहे. आता मात्र सर्वजण विचार करू लागतात की सिंधू कुठे गेली असावी. तर राजश्री काकू म्हणू लागतात, सिंधू तर कोणाला काहीच सांगून गेली नाहीये, म्हणजे नक्की सिंधू कुठे गेली असावी. तर राघव सावीला म्हणतो, सावी बाळा, तुला खूप त्रास होत असेल ना, तू खूप थकली असेल, तू जाऊन आराम कर बघू, तू माझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. असं म्हणत आता राघव सावीला आराम करायला पाठवतो. सर्वजण विनूची काळजी करत असतात. आता विनू हळूहळू शुद्धीवर येत असतो, परंतु विनू शुद्धीवर येत असताना तो मम्माला हाक मारत असतो, म्हणजेच मधूला आवाज देत असतो. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर त्याचवेळी आता सिंधू ही घरी आलेली असते. आता सिंधू विनूला आवाज देऊ लागते. विनू हळूहळू शुद्धीवर येत असतो, तर इकडे सिंधू ही विनूला आवाज देत असते. विनू शुद्धीवर येताच मोठ्यानेच ओरडतो, मम्मा, असं म्हणत तो उठून बसतो. तर आता राघव म्हणतो, विनू बाळा, अरे स्वतःची काळजी घे. सर्वजण विनूला म्हणत असतात, असा स्वतःला त्रास करून नको घेऊस, परंतु विनू कोणाचं काहीच ऐकून न घेता बाहेर जाण्यासाठी निघत असतो. रुक्मिणी काकू विचारतात, विनू बाळा, अरे तू कुठे निघालायस? तर विनू म्हणतो, माझ्या मम्माकडे. आता सर्वजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही केल्या विनू मात्र थांबायला तयार नसतो. सर्वजण विनूच्या मागे मागे येतात. तर विनू बाहेर येऊन पाहतो, नक्की कोण आलं आहे? तर तिथे सिंधू असते. आता सिंधूला पाहताच विनू मात्र शांतच होतो. तर आता सिंधू ही विनूला विचारते, विनू, अरे तू कोणाला शोधत आहेस? तुझी नजर नक्की कोणाला शोधत आहे? परंतु आता विनू सिंधूच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता तिथून निघून जात असतो. त्याचवेळी सिंधू विनूला थांबवते आणि म्हणते, विनू थांब. विनू, मला माहीत आहे तू कोणाला शोधत आहेस. तू तुझ्या मम्माला शोधत आहेस ना? तू विनू काहीच बोलत नाही. तर आता सिंधू ही मधूला आवाज देत म्हणते, ए ग आतमध्ये. आता मधू येताच सर्वांनाच धक्का बसतो, परंतु मधूला पाहिल्यानंतर विनूला खूप आनंद झालेला असतो. विनूच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठीच सिंधूने हे सगळं काही केलेलं असतं. आता सिंधूला घडलेला प्रसंग आठवू लागतो, कारण सिंधू विनूची ती अवस्था पाहूनच आता मधूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेली असते. ज्यावेळी आता सिंधू मधूला भेटते, त्यावेळी मात्र मधू मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणू लागते, मला वाटलंच होतं की तू नक्कीच मला भेटण्यासाठी येणार. काय झालं आहे? तर सिंधू ही मधूला म्हणते, विनू घरी आला आहे, परंतु विनू घरी आल्यापासून फक्त तुझ्या शोधात आहे. त्याची नजर फक्त तुला शोधत आहे आणि विनू अजूनही सत्य स्वीकारायला तयार नाही. तो अजूनही तुलाच आई म्हणत आहे. तर आता मधू म्हणू लागते, मग मी काय करू? सिंधू ही मधूला म्हणते, मधू, तू आता विनूला फोन करावंस आणि विनूला जेवायला सांगावं असंच मला वाटत आहे. कारण विनू जेव्हापासून घरी आला आहे तेव्हापासून त्याने काहीच खाल्लं नाही. तो उपाशी आहे. त्याची तब्येत खूप बिघडली आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की तू विनूला स्वतःहून फोन करावास. तर आता मधू म्हणू लागते, तू मला धमकी देत आहेस की रिक्वेस्ट करत आहेस? नक्की मला कळेल का? तर आता सिंधू ही मधूच्या समोर हात जोडते आणि मधूला रिक्वेस्ट करत म्हणते, मधू, मी अगदी मनापासून तुला रिक्वेस्ट करत आहे, प्लीज तू आता विनूला फोन करावंस आणि सत्य काय आहे ते सांगावं आणि त्याला जेवायला सांगावं. परंतु आता मधू मात्र काही फोन करायला तयार नसते. आता सिंधूला ती म्हणू लागते, तू खरंच मला विनंती करत आहेस ना? मग जरा पोलाइटली कर ना, म्हणजे तुझी आर्त हाक माझ्यापर्यंत पोचायला तरी हवी आहे. तर आता सिंधूला खूप वाईट वाटतं. सिंधूचे अश्रू अनावर होतात. विनूची ती अवस्था पाहून सिंधूला खूप वाईट वाटलेलं असतं.
आणि म्हणूनच ती मधूची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढलेली असते. तर आता पोलीस स्टेशनमध्ये मधूचा ॲटिट्यूड काही अजूनही कमी झालेला नसतो. सिंधू ही मधूला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत म्हणते, मधू अगं प्लीज, मी तुझ्यासमोर रिक्वेस्ट करत आहे. अगं विनू अजून लहान आहे, मग त्याच्या अशा या लहान वयात आपण त्याला त्रास देणं कितपत योग्य आहे. आणि म्हणूनच मला वाटत आहे की तू एकदा तरी घरी फोन करावास आणि त्याच्याशी बोलावं, त्याचं मन मोकळं होईल. तर मधू म्हणते, परंतु मला तसं वाटत नाही आहे. तुला जर वाटत असेल की मी तसं करावं, तर आता तुला माझी एक अट पूर्ण करावीच लागेल. मी सांगेन ती अट तू पूर्ण केलीस तरच मी. तर आता मधू काही पुढे बोलणार त्या अगोदरच सिंधू ही मधूला म्हणते, बोल, तुझी काय अट आहे? तुझी कोणतीही अट असेल तरी ती मी पूर्ण करायला तयार आहे. तर मधू म्हणते, मग ठीक आहे, आता ऐक माझी अट. असं म्हणत आता मधूने आपली असणारी अट सिंधूसमोर मांडलेली असते. परंतु मधूची अट ऐकताच सिंधूला मात्र धक्काच बसतो. तर आता सिंधू ही मधूला प्रत्युत्तर करत म्हणते, लहान मुलांचा वापर करून तू स्वतःचा स्वार्थ साधायला निघाली आहेस. असं करत असताना तुला काहीच वाटत नाही आहे का गं? अगं तो मुलगा तिथे उपाशी आहे, काही खात पीत नाही आहे, तो फक्त स्वतः तुझी आठवण काढत आहे आणि तरीसुद्धा तुला एवढ्या लहान मुलाच्या भावनांची कदरही नाही आहे का गं? खरं तर तू आई म्हणण्याच्या आणि आई होण्याच्या लायकच नाहीस. असं म्हणत आता सिंधूने मधूची चांगलीच कान उघडणी केलेली असते. आता मधू ही रागाने सिंधूकडे पाहते आणि सिंधूला म्हणू लागते, मला अक्कल शिकवायची गरज नाही. आणि हो, पण एक गोष्ट तर मी विसरलेच, आता त्या विनूला उपाशी ठेवायचं की माझी अट पूर्ण करायची हे तुझं तू ठरव. आता मी तर काहीच बोलणार नाही, कारण तुझ्यासाठी तुझी अट महत्त्वाची आहे की तुझा मुलगा. आता मात्र सिंधूला काहीच बोलता येत नाही, कारण विनू हा सिंधूसाठी खूप महत्त्वाचा असतो. आपल्या पोटच्या गोळ्याला होणारा त्रास सिंधूला पाहवत नसतो. परंतु या सगळ्या संधीचा फायदा मधूने घेतलेला असतो. मधूला मात्र आनंद झालेला असतो. परंतु विनूच्या काळजीने सिंधूचा जीव मात्र कासावीस होत असतो. आणि म्हणूनच आता सिंधू मधूला घरी घेऊन आलेली असते. परंतु घरातील सर्वांनाच सिंधूच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो, कारण कोणालाही काही न सांगता आता सिंधू ही मधूला घरी घेऊन आलेली असते. आता मधू घरी आलेले पाहून सर्वांनाच मधूचा खूप राग येत असतो. सर्वजण मधूकडे रागाने पाहत असतात. परंतु फक्त विनूला मात्र खूप आनंद झालेला असतो. आपली मम्मा परत आली या गोष्टीनेच तो खूप खुश होतो आणि धावतच जाऊन मधूला मम्मा अशी हाक मारत मिठी मारतो. आता सिंधूला मात्र खूप वाईट वाटतं, कारण आता विनूने मधूला मम्मा अशी हाक मारलेली असते. तर आता मधू ही प्रेमाचं नाटक करत राघवच्या गालावरून हात फिरवते, त्याच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते आणि विचारते, विनू कसा आहेस तू? तर विनू आता मधूला विचारतो, मम्मा अगं तू कशी आहेस? आता राघवला मात्र सिंधूचा खूप राग आलेला असतो. राघव सिंधूचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो आणि जाब विचारत म्हणतो, सिंधू तू हे काय केलेस? मधूने काय काय गुन्हे केले आहेत ते सगळे काही तू विसरली आहेस का? या मधूला तू जेलमधून का सोडून घेऊन आली आहेस? सिंधू तुला आठवते ना की या मधूला पकडण्यासाठी आपण किती मेहनत केली आहे, आपण किती एफर्ट्स घेतले आहेस, ते सर्व विसरून गेली आहेस का तू? तर आता सिंधू राघवला म्हणते, नाही राघव, मी काहीही विसरले नाही. तर राघव सिंधूला म्हणतो, मग हिला घरी घेऊन येण्याअगोदर तू माझ्यासोबत एकदा डिस्कस तरी करायचं होतं, एकदा माझ्यासोबत बोलायचं तरी होतं की आपण पुढे काय करायचं आहे. तर सिंधू राघवला काही सांगायला जाणार त्या अगोदरच मधू म्हणते, राघव, सिंधूने तुझ्यासोबत डिस्कस केलं असतं तरी काही वेगळं घडलं नसतं, हेच घडलं असतं. आता मधू ही विनूसोबत प्रेमाचं नाटक करत आपलं खरंच विनूवर प्रेम आहे हे विनूला दाखवत म्हणू लागते, विनूसाठी मी कोणतीही रिस्क घेतली असती, कारण मी त्याची आई आहे आणि आम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. असं म्हणत आता मधू ही नाटक करतच विनूला जवळ घेते आणि विनूला म्हणू लागते, विनू तुला माहीत आहे का, अरे जेव्हा मला कळालं तू घरी आला आहेस परंतु काहीच खात नाही आहेस, काहीच पीत नाही आहेस, तेव्हा मी कुठलाही विचार केला नाही, फक्त तुझ्यासाठी धावत इथे आली आहे. खरंच विनू, अरे तुझी काळजी वाटत होती मला आणि तुझी खूप आठवणही येत होती आणि म्हणूनच विनू मी तुला भेटण्यासाठी आली आहे. आता मात्र विनूला खूप आनंद झालेला असतो. विनू मधूचा हात पकडतो आणि मधूला घरात घेऊन येतो. सर्वांना मात्र खूप राग आलेला असतो. तर आता विनू म्हणू लागतो, मम्मा खरंच तुला पाहिल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटत आहे. तर त्यानंतर आता मधू ही विनूला जवळ घेते आणि विनूला विचारते, विनू तू मला मिस केलंस का? तर विनू म्हणतो, हो मम्मा, मी तुला खूप मिस केले. तर आता मधूही म्हणू लागते, विनू मी तुलाही मिस केलं आहे. असं म्हणत आता प्रेमानेच मधू ही विनूला जवळ घेते. हे सर्व काही मधूचं नाटक असतं, हे घरच्यांनी ओळखलेलं असतं. परंतु विनूच्या डोळ्यावर मात्र मधूच्या प्रेमाची खोटी पट्टी बांधली गेलेली असते आणि म्हणूनच विनूचा मधूवर पूर्ण विश्वास असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वांनाच मधूच्या या वागण्याचा खूप राग येत असतो. राजश्री काकू म्हणू लागतात, चांगली हाताला धरून घराबाहेर काढली होती तर पुन्हा एकदा याच घरात आली.
आता राजश्री काकू खूप चिडलेले असतात. रुक्मिणी काकू राजश्री काकूंना शांत करत म्हणतात, शांत राहा. तर आता राजश्री काकू म्हणतात, कशी शांत राहू वहिनी? तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, शांत तर राहावंच लागेल. आपल्या सगळ्यांना संयमाने वागावं लागेल. कारण जर आपण संयमाने वागलो नाही, शांत राहिलो नाही, तर मधूच्या मनात नक्की काय चालू आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. आणि जोपर्यंत राणीच्या मनात काय चालू आहे याची चाहूल आपल्याला लागत नाही, तोपर्यंत कोणीही रिॲक्ट होणार नाही, असं म्हणत आता रुक्मिणी काकू सर्वांना शांत करतात. रेश्मा पुढे म्हणू लागते, परंतु काकू, सिंधूला या मधूला घरी घेऊन यायची काय गरज होती? रुक्मिणी काकू मात्र शांतच असतात. तर राजश्री काकू म्हणतात, नाहीतर काय, सिंधूने खरंच खूप मोठी चूक केली आहे, असं म्हणत आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, सिंधू, या मधूला घरात घेऊन येऊन तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस. सिंधू, तुला होणाऱ्या परिणामांची जाणीव आहे का? आता मात्र सिंधू शांतच असते. तर ऋतुजा काकू म्हणू लागतात, अगं ही बया तुला आणि विनूला कधीही जवळ येऊ देणार नाही, कधीही एकत्र येऊ देणार नाही. तर सिंधू म्हणू लागते, तुम्हा सगळ्यांची काळजी मला कळत आहे, परंतु माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. विनू आपल्या घरी आला होता, हे आपल्यासाठी आनंदाचंच होतं, परंतु विनू आल्यापासून काहीच खात नव्हता, काहीच पीत नव्हता, तो उपाशी होता. मला त्याची काळजी वाटत होती आणि म्हणूनच शेवटी मला हे पाऊल उचलावं लागलं. विनूची ती अवस्था मला पाहावत नव्हती आणि म्हणूनच विनूसाठी आज मला मधूला घरी घेऊन यावं लागलं. मला माहीत आहे की मधूने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास दिला आहे, परंतु शेवटी आत्तापर्यंत विनू मात्र तिलाच आपली आई मानत आहे आणि म्हणूनच आज तिला घरी घेऊन येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण माझ्यासाठी माझा विनू महत्त्वाचा आहे. आज जर मी मधूला घरी घेऊन आलेच नसते तर विनूची अवस्था काय झाली असती याचा विचार तरी करू शकतो का आपण? विनूला आपण कसं समजावलं असतं? विनूला काय सांगितलं असतं? तर आता राघव म्हणतो, काय सांगितलं असतं म्हणजे? आपण त्याला समजावलं असतं, तो अजून लहान आहे, नक्कीच समजून घेतलं असतं त्याने. तर सिंधू म्हणते, नाही राघव, असं काही झालंच नसतं. आपण यावेळी काहीच करू शकलो नसतो राघव, कारण राघव तुम्ही स्वतःहून पाहिली आहे विनूची ती अवस्था. अहो विनूला जर काही झालं असतं तर आपण स्वतःला माफ करू शकलो असतो का? नाही ना. अहो विनू एवढा हट्टाला पेटला होता की तो कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता आणि म्हणूनच मला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. आता मात्र राघव शांतच असतो. रुक्मिणी काकू म्हणतात, मला माहीत होतं उगाच कुठलं कारण असल्याशिवाय सिंधू एवढा मोठा निर्णय घेणार नाही आणि म्हणूनच सिंधू तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. दुसरीकडे पाहायला मिळतं आता मधू ही विनूला विचारते, विनू, अरे तू काहीच खाल्लं नाही आहेस का? तर विनू नकार देतो. तर आता मधू ही विनूला म्हणते, विनू तू असा का वागलास? अरे अशी हट्टीपणा नाही करायची राजा, असं उपाशी नाही राहायचं. विनू, तुला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. विनू, विनू, यापुढे असं उपाशी राहायचं नाही, स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. अरे तुला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. विनू, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहेस, तू माझा जीव आहेस, असं म्हणत आता मधूही प्रेमाचं नाटक करू लागते आणि म्हणते, विनू बाळा, तुला खूप भूक लागली असेल ना? थांब, मी रेश्मा काकूला सांगते, रेश्मा काकू तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी घेऊन येतील, असं म्हणत आता मधू ही रेश्माला आवाज देते आणि म्हणते, रेश्मा, अगं विनूला खूप भूक लागली आहे, विनूसाठी काहीतरी घेऊन ये ना. आता सर्वजण रागाने मधूकडे पाहत असतात, परंतु कोणीही काही रिॲक्ट होत नाही. तर त्यानंतर आता रेश्मा रुक्मिणी काकूंजवळ पाहते, तर रुक्मिणी काकू रेश्माला परवानगी देतात. आता रेश्मा ही जेवण आणण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू ही विनूला म्हणते, विनू, आता रेश्मा काकू जेवण घेऊन आली की मी स्वतःच्या हातानेच तुला जेवण भरवणार आहे. आता तू काळजी करू नकोस, तुझी मम्मा परत आली आहे, आता तुला मी एकटं कधीही सोडणार नाही, असं म्हणत आता मधूही विनूच्या समोर खोट्या प्रेमाचं नाटक करू लागते. तर त्यानंतर आता विनूला हे सगळं काही खरं वाटत असतं आणि म्हणूनच आता विनू मधूवरचं प्रेम व्यक्त करत म्हणतो, आय लव्ह यू मम्मा. तर आता मधूही आय लव्ह यू टू बाळा, असं म्हणत आपलंही खोटं प्रेम व्यक्त करते. आता रेश्मा ही जेवण घेऊन येताच मधूही स्वतःच्या हातानेच विनूला भरवत असते. आता विनू जेवल्यामुळे सर्वांनाच समाधान वाटत असतं, परंतु मधूच्या येण्यामुळे सर्वांनाच खूप राग आलेला असतो. तर रेश्मा ही ऋतुजा काकूंना म्हणू लागते, आई बघा ना किती नाटकं करत आहे. तर ऋतुजा काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा तू जरा शांत बसशील का? तर त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो, शेवटी विनूने आपला हट्ट पूर्ण करून घेतलाच तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, विनूने आपला हट्ट पूर्ण करून घेतला, यापेक्षा विनूच्या पोटात 4 घास गेले हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. विनू आता उपाशी नाही हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण विनूच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्यासाठी खूप लाख मोलाचा आहे आणि त्यासाठीच आपण हे सर्व काही करत आहोत. तर आता विनू आपलं जेवण झाल्यानंतर आपण केलेल्या सर्व ड्रॉइंग मधूला दाखवत असतो.
तर ती ड्रॉइंग मधूला खूप आवडल्याचं मधू नाटक करत असते आणि म्हणते, विनू खरंच खूप छान ड्रॉइंग केली आहेस तू, मला तर खूप आवडली आहेत असं म्हणत ती विनूचं कौतुक करू लागते. तर तेवढ्यातच आता मधूची आई तिथे आलेली असते. आता मधूच्या आईला आलेलं पाहून रेश्मा ही ऋतुजा काकूंना म्हणते, आई, गुळाला जशा मुंग्या चिकटून असतात ना, त्याचप्रमाणे ही दोघंही आपल्या घराला चिकटून आहेत. तर आता मधूची आई मधूला म्हणते, मधू, तुझं आवडलं असेल तर आता आपण निघायचं का? तर मधू आपल्या आईला म्हणते की हो. तर रेश्मा ही ऋतुजा काकूंना म्हणू लागते, आई, खरंच या निघून जात आहेत का, की हे सगळं काही नाटक आहे? कारण हिची नाटकं काही कधी संपणार नाही. तर आता मधू ही नाटक करत म्हणते, हो मम्मा, आता आपण निघूया. तर आता विनू मधूला विचारतो, मम्मा, अगं तू कुठे जात आहेस? तर मधू म्हणू लागते, अरे विनू बाळा, मी आता माझ्या घरी जात आहे, माझ्या मम्माच्या घरी. विनू म्हणतो, नाही मम्मा, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. तर आता मधू ही नाटक करत म्हणते, हो विनू बाळा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी कायमच तुझ्यासोबत असणार. असं म्हणत आता मधू ही सिंधूच्या समोर येते आणि सिंधूला म्हणते, सिंधू, मला लॉकअपमधून सोडवल्याबद्दल थँक्यू. सिंधू, तू मला काय म्हणाली होतीस की हे तुझं हक्काचं घर नाही, या घरावर तुझा कोणताही हक्क नाही. असं म्हणत आता मधू मोठ्यानेच म्हणते की मी एक डिसिजन घेतला आहे. आता मात्र सर्वजण मधूचा डिसिजन काय असेल याकडे लक्ष देऊन असतात. तर मधू म्हणते, मी कायमचीच माझ्या मम्माच्या घरी निघून जात आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो, परंतु हा निर्णय मात्र विनूला मान्य नसतो. विनू म्हणतो, नाही मम्मा, तू कुठेही जाणार नाहीयेस, मला सोडून तू कुठेही जाणार नाही आणि मी तुला इथून जाऊ देणार नाही. तू कायमस्वरूपी माझ्यासोबत याच घरी राहणार आहेस. तर दुसरीकडे राजश्री काकू मनाशीच म्हणतात, ही बोलते एक आणि करते एक, नक्की हिच्यामध्ये मनामध्ये काय चालू आहे हे काहीच कळत नाहीये. परंतु जोपर्यंत हिच्या मनामध्ये काय चालू आहे ते कळत नाही तोपर्यंत तर आपल्याला शांतच राहावं लागेल. असा विचार करत राजश्री काकू शांतच असतात. राजश्री काकू मनाशीच म्हणतात, हिच्या नक्की मनात काय चालू आहे ही बोलून का दाखवत नाहीये. तर दुसरीकडे विनू म्हणू लागतो, मम्मा, तू जर इथून निघून जाणार असशील तर मी कुठे राहणार आहे, कारण मी तर तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तर आता मधू नाटक करत म्हणते, विनू, अरे तू काळजी करू नकोस, तू माझा मुलगा आहेस ना, मग तू आता माझ्या घरी येशील का माझ्यासोबत? तर आता विनू होकार देतो. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता मधू असा कधी विचार करेल असं कोणाला वाटलंही नसतं. आता मधूची आई मात्र आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असल्यामुळे खुश असते. तर आता सिंधू मनाशीच म्हणते, ही मधू असा विचार करेल असं मला वाटलंही नव्हतं. या मधूला मी बाहेर काढून खरंच मोठी चूक केली तर नाही ना. आता मात्र सिंधूला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो. आता रुक्मिणी काकू खूप चिडतात आणि म्हणू लागतात, विनू कुठेही जाणार नाही. विनू हा माझ्या राघवचा मुलगा आहे, या घरचा नातू आहे आणि या घरचा वारसदार आहे, त्यामुळे विनू या घराच्या बाहेर कुठेही जाणार नाही. आता मात्र सर्वजण शांतच होतात. रुक्मिणी काकू म्हणतात, काही झालं तरी विनूला या घराबाहेर मी जाऊ देणार नाही. आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, सिंधू, पाहिलंयस ना तुझ्या निर्णयाचे काय परिणाम झाले आहेत? तर त्यानंतर राघव म्हणतो, विनू या घरातून कुठेही जाणार नाही. तर मधू म्हणते, तुम्हा सर्वांचा डिसिजन झाला आहे, परंतु तुम्ही सर्वांनी एकदा विनूला तरी विचारा त्याला कोणासोबत राहायचं आहे. तर आता सर्वजण विनूला विचारतात, विनू, तुला कोणासोबत राहायचं आहे? तर विनू विचार करतो आणि म्हणतो, मला माझ्या मम्मासोबत राहायचं आहे. आता मात्र मधूला खूप आनंद झालेला असतो. तर मधूची मम्मा म्हणते, पाहिलंत ना, सर्वांचे निर्णय झाले आणि आता विनूचाही डिसिजन झाला आहे. आता यापुढे विनू आमच्यासोबत, माझ्या मुलीसोबत, म्हणजेच आमच्या घरी माझ्या मुलीसोबत, त्याच्या मम्मासोबत राहणार आहे. त्यामुळे आता कोणीही विनूला थांबवू शकत नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर विनू राघवला म्हणतो, तुम्ही सुद्धा चला ना. परंतु राघव म्हणतो, नाही बाळा, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत, कारण इथे माझे आईबाबा आहेत, हे माझं घर आहे, मी माझ्या आईबाबांसोबत राहत आहे. मग माझ्या आईबाबांना सोडून, माझ्या घराला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. आणि या डॉक्टर काकू आहेत ना, ती माझी बायको आहे, मग माझ्या बायकोला सोडून, माझ्या घराला, माझ्या आईबाबांना सोडून मी कुठे जाईन का? नाही, कधीच जाऊ शकत नाही. आणि हो, तुला एका गोष्टीची जाणीव करून तर द्यायचीच आहे. अरे सावी आहे ना, ती तुझी रिअल सिस्टर आहे आणि आज तुझ्या रिअल सिस्टरला सोडून तू निघाला आहेस का? आणि ही डॉक्टर काकू, ती तुझी रिअल आई आहे. परंतु आता विनू मात्र हे मान्य करायला तयार नसतो. विनू म्हणतो की नाही, हे शक्यच नाही. डॉक्टर काकू माझ्या आई असूच शकत नाही. माझी आई एकच, मधुर आणि रत्ना पारखी. असं म्हणत तो मधूला जाऊन बिलगतो. आता मात्र मधूला आणि तिच्या आईला खूप आनंद झालेला असतो. आता मधू ही सिंधूकडे पाहू लागते. आता मात्र सिंधूला खूप वाईट वाटत असतं. सिंधूने आपली आई म्हणून मधूला मिठी मारलेली असते. ते पाहून सिंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही सिंधूला म्हणते, सिंधू, आता काही झालं
तरीसुद्धा मी विनूला माझ्यासोबत घेऊन जाणारच आहे. परंतु जाता जाता मी थोडी तुझ्यावर दयाही दाखवणार आहे. कारण कसं आहे ना, तुलाही थोडी दया दाखवायलाच हवी ना, कारण तू तर मला जेलमधून सोडवलं आहेस. आणि म्हणूनच तुझ्यासाठी एक ऑफर आहे. तर सिंधू मधूला पुढे काही बोलू न देता म्हणू लागते, काय ऑफर आहे ती सांग बघू. तर आता मधू म्हणते, तुझ्यासाठी हीच ऑफर आहे की उद्यापासून तुला जर विनूला भेटायचं असेल तर तू माझ्या मम्माच्या घरी येऊ शकतेस, परंतु कामवाली बाई म्हणून. कसं आहे ना, तू जर आमच्या घरी काम करण्यासाठी आलीस तर तुला विनूसोबत टाईम स्पेंडही करता येईल आणि विनूसोबत वेळही घालवता येईल आणि आमच्या घरी फुकट अशी आम्हाला कामवालीही भेटेल. आता मधू म्हणू लागते, ठरव आता तुला कोणता डिसिजन घ्यायचा आहे. आता सिंधू कोणताही विचार न करता डिसिजन घेत म्हणते, मला हा डिसिजन मान्य आहे. मी उद्यापासून तुझ्या घरी कामाला यायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर राघव आणि सिंधू मिळून विनूला कशाप्रकारे सत्याची जाणीव करून देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.